नमस्कार. आज लेखन ह्या विषयावर मी बोलते. मी खूप पालकांचं ऐकते की माझ्या मुलाला सगळं तोंडपाठ येतं, उत्तर छान येतो, पण परीक्षेत काय होतं माहीत नाही. आणि खरोखर आहे, मुलं बोलायला प्रश्न विचारल्या उत्तरं व्यवस्थित देतात, पण त्यांना लिहिता येत नाही. जे उत्तर स्टिरियोटाईप दिलेलं असतं टीचरने म्हणा, आईने बनवून दिलेलं उत्तर असेल, ते तसं या तसं ते लिहायला तयार, तोंडाने बोलायला तयार असतात, पण लिहिता येत नाही. सगळ्यात पहिलं म्हणजे त्यांना जर इंग्लिशमध्ये असेल तर स्पेलिंग्समध्ये खूप मार खातात, आणि मराठी, इंग्लिश, हिंदीमध्ये असेल तर बिलकुल त्यांना ऱ्हस्व दीर्घ हेही कळत नाही, कारण लिखाणाची सराव नाही आहे. ह्याला कारण मे बी मोबाईल पण असू शकेल. करोना नंतरच्या काळानंतर हल्ली मोबाईलचा सर्रास उपयोग होतो. तोंडाने बोललं की त्या मोबाईलमध्ये टंकलिखित होऊन येतं, तर त्या लोकांना ते लिहित बसायची गरजच नाही. काय पण बोला की ते तयार, शोधायचं असेल तरी लिहायची गरज नाही, स्पेलिंग म्हणायची गरज नाही, तोंडाने बोललेलं तिथे येतं. त्यामुळे इतक्या लिखाणाच्या बाबतीतला सराव इतका कमी झालेला आहे. मला आठवतं, माझी बहीण माझ्याकडून रोज 3 पानं, म्हणजे 1 पान इंग्लिश, 1 पान हिंदी, 1 पान मराठी लिहून घ्यायची. आणि पहिल्यांदा तिने लिखाणाची सवय लावली, आणि त्याच्यानंतर म्हणजे बघून लिहायचा पहिल्यांदा. जेव्हा सराव लागला त्याच्यानंतर ती मला म्हणायची, 1 पान तुझ्या मनातला, आज तुला जे घडलं ते 1 पान एकेका लँग्वेजमध्ये लिहि, असं. त्यामुळे आपली विचारशक्ती पण वाढते. जे घडलेलं आहे, दिवसभरचं जे घडलेलं आहे, ते बोलणं खूप इझी असतं, पण ते वाक्यात बसवून लिहिणं जरा आपल्याला वेळ लागतो. आणि त्याच्यामध्ये ते लिहिलेलं ऱ्हस्व दीर्घ, इंग्लिशमध्ये असेल तर स्पेलिंग, तो शब्द बरोबर आठवणं. आता पटकन सिम्पती सगळ्यांना येतो. मला तो पडला, मला एकदम सिम्पती निर्माण झाली. पण पटकन लिहायताना सहानुभूती शब्द आहे. इतकं आपलं मराठीसुद्धा हल्ली धेडगुजरी. मीच जेव्हा कधी कधी माझे व्हिडिओ पुन्हा ऐकते तर मला वाटतं, अरे किती मी इंग्लिश बोलले ह्या व्हिडिओमध्ये, हे मला टाळता नसतं का आलं. पण आपलं कुठलीच भाषा आता चांगली राहिलेली नाही. सर्वसामान्य, म्हणजे मी भाषा तज्ज्ञांचं नाही बोलत, त्यांची भाषा खूप छान असते. आपल्यासारख्यांची धेडगुजरी झालेली आहे. मराठी बोलताना 100 इंग्रजी शब्द येतात, इंग्रजी बोलताना हिंदीमध्येच घुसळलं जातं. स्पेलिंगचं तर काय बोलायलाच नको. आणि आत्ताच्या मुलांना प्रत्येक गोष्टीत म्हणजे शॉर्टकट, साधा हॅपी बर्थडे जरी लिहायचा असतो, तो मला बरेच दिवस कळलं नाही HBD म्हणजे काय. हॅपी बर्थडे, HBD, हॅपी बर्थडे पण लिहायला नको. आणि खरं तर हल्ली बोललं की ते टाईप होऊन येतं, किंवा हल्ली पिक्चर्स असतात, तरीसुद्धा हा शॉर्टकट HBDचा बऱ्याच ठिकाणी दिसून येतो. थँक्यूला TY. पण हे कळत नाही की ह्यामुळे एक लेखनशास्त्र, एक लेखन कला आपण विसरत चाललेलो आहोत. छानपैकी. आणि त्यात ईमेलमध्ये तर काय सगळं ते माननीय वगैरे, काही सादरणीय वगैरे काय राहिलेलंच नाही आहे. सरळ ईमेल, आणि इंग्लिशमध्ये बहुतेक असतात ईमेल, त्यामुळे आदरवाचक शब्दच नसतात. मग मुलांचं बोलणंही तसंच झालेलं आहे. आणि लिखाण तर बिलकुल, लिखाणाच्या बाबतीत बोलायला एकदम खरोखर स्मार्ट आहेत मुलं. उत्तरही छान येतात, पण स्वतःचा विचार करून 4 वाक्य लिहून उत्तर लिहा, किंवा निबंध लिहा, एखाद्या गोष्टीचं रसभरीत वर्णन करा. खूप खूप मागे पडतात मुलं, लिखाणामध्ये खूप मागे पडतात. आणि मग तो 3 तासाचा पेपर वगैरे जो काय असेल, तो त्यांना उत्तरं सगळी येत असतात, पण लिखाणाची सराव नसल्याने लिहिता येत नाही. पूर्ण 100 मार्काचा पत्रिका सोडवायला त्यांना तो वेळ पुरत नाही. उत्तर येत असून त्यांना लिहिता येत नाहीत. मग
पूर्ण कन्फ्युजन, एकदम हे होतं, स्वतःवरचा विश्वास जातो. आणि जर का पहिले बहुतेक पेपर भाषेचे असतात आणि पहिल्याच भाषेच्या पेपरमध्ये जरासा वाटलं की आपण मागे पडलोय की मग बाकीच्या पेपरवर पण त्याचा परिणाम होतो. त्यामुळे मुलांकडून शक्यतो लिखाणावर आईवडिलांनी, पालकांनी, शिक्षकांनी लिखाण, आणि ते पण स्वयंस्फूर्तीने स्वतः वाक्य बनवून लिहायला लावा. हे मला खूप हल्ली वाटतं, कारण मुलांना स्वतःच्या विचाराने लिखाण जमत नाही. आपण माझं ऐकता त्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे.